नमस्कार मैत्रिणींनो, लग्न तर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता जीवा आणि नंदिनीच्या प्रेग्नन्सीवरून खूपच इश्यू निर्माण झालेला असतो. नंदिनी आई होऊ शकत नाही हे सर्वांना माहिती असतात, पण तिचे जे काही रिपोर्ट असतात ना ते फेक असतात. काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे तिच्या रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड झालेली असते. अचानक सकाळी सकाळी नंदिनी येते, हॉलमध्ये तिचं काम उरकत असते आणि बेल वाजते. नंदिनी दरवाजा उघडते तर त्यांचे जे काही डॉक्टर आहे फॅमिली ते घरी आलेले असतात आणि नंदिनी म्हणते तुम्ही इथं? तर डॉक्टर म्हणतात हो, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि त्यामुळंच मी घरी आले आहे. नंदिनी म्हणते बोला ना. तर डॉक्टर तिला म्हणतात पहिलं सॉरी. तर नंदिनी म्हणते काय झालं आहे? मी आता ना माझ्या मनाची पूर्ण तयारी केलेली आहे. आम्हाला बाळ होऊ शकत नाही म्हणून आता मी ते मनामध्ये धरून बसणार नाही. अगं डॉक्टर म्हणतात अगं तसं नाही, सॉरी तर मी माझ्या आलेल्या रिपोर्टवरून बोलते आहे. नंदिनीमध्ये काय बोलते? तर तेवढ्यात आता जीवा आणि काव्या, मालिनी सर्व कोणी हॉलमध्ये आलेले असतात. तेव्हा डॉक्टर त्यांना सांगतात की तुमच्या रिपोर्टमध्ये जो काही पहिलं आलं होतं तुम्ही आई होणार नाही ते चुकीचे होते. तुम्ही कधीही आई होऊ शकता. हे ऐकल्यावरती जीवा आणि नंदिनीला खूप आनंद होतो. डॉक्टर म्हणतात हो, तुमची प्रेग्नन्सी ही तुम्हाला कधीही कन्सीव्ह करता येऊ शकतात. तुम्ही कधीही आई होण्याचा चान्स आता घेऊ शकतात. मालिनी आणि काव्यासुद्धा खूप खुश होतात. पण इकडे आता पार्थ मात्र खूपच नाराज असतो, कारण पार्थच्या ऑफिसमधून जे काही त्याचं टेंडर असतं ते गेलेलं असतं आणि ते विजयने मिळवलेलं असतं. यावरून विक्रम आता पार्थला खूप बोलत असतो की बाबा तुझं लक्ष कुठं आहे? तुझं अजिबात आता ऑफिसमध्ये लक्ष नाही आहे. तू नेमका काय करतो आहेस? तर पार्थचं मन आता एकदम विचलित झालेलं असतं, कारण काव्या बाळाला घेऊन खूप सिरियस असते. तिला हे बाळ नको असतं, पण पार्थ हे घरात आता कोणाला सांगूही शकत नसतो. आता इकडे जीवानंदिनी आई होणार आहे, पण आता पार्थ आणि काव्याच्या बाबतीमध्ये काहीतरी वेगळंच घडणार आहे. ते काय घडणार आहे हे तर पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.